come on, guys, cheer up, come on. हॅलो, आपण कोण? कोणाशी? एसीपी साहेबांशी. जरा होल्ड करा. सर. बोल दया. कोणी बाला आहे, तुमच्याशी बोलायचं. बाला? 10 वर्षांनी कशी काय आठवण झाली माझी? आठवण तर त्याची येते ज्याला विसरतात. मी तुला कसं विसरेन एसीपी? 10 वर्ष, 3 महिने, 12 दिवस. तुझे डायलॉग बंद कर आणि कामाचं बोल. कशासाठी फोन केलायस मला? माझ्या मुलीसाठी. मुलीसाठी फोन केलायस? बोल बाला, काय झालंय तुझ्या मुलीला? माझी मुलगी कीर्ती भारतात डान्स रियालिटी शो करत होती, झूम डान्स प्लस. 3 दिवसांपूर्वी अचानक तिचा मृत्यू झाला. कशाने? पोलीस. इतकंच काय तर सीबीआयने तिची आत्महत्या डिक्लेअर करून केस बंद केली. काय? पण मला माहितीये की ती आत्महत्या नव्हती. माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. हे बघ बाला, जर क्राईम ब्रांच म्हणत असेल की ती आत्महत्या आहे तर ती आत्महत्याच असणार. ते इतकी मोठी चूक कधीच करणार नाहीत. आणि तू इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस की तिने आत्महत्या केली नाहीये आणि तिचा खून झालाय? कारण मरणाच्या थोड्या वेळाआधी ती माझ्याशी बोलली होती. हॅलो डॅड. डॅड, इथलं सगळं संपलंय आता. बट यू नो व्हॉट, मी त्याला सोडणार नाही. मी नाही सोडणार. अपसेट होती कारण कॉम्पिटिशन मधून एलिमिनेट झाली होती, पण ती स्वतःवर गोळी झाडेल असं होऊच शकत नाही. बरं, तुला माझ्याकडून काय हवंय? माझी अशी इच्छा की तू ही केस पुन्हा ओपन करावीस. तू हे सिद्ध कर की ही आत्महत्या नसून खून आहे. आणि मी तुला वचन देतो एसीपी की मी स्वतःहून तुझ्याकडे येईन सरेंडर व्हायला. पूर्वी एक काम कर, माहिती काढ या झूम डान्स प्लस मध्ये नेमकं काय झालं होतं ते. सर. हा बाला कोण आहे? बाला एक कुख्यात ज्वेल थीफ आहे. शेकडो चोऱ्या केल्यात त्याने. कोट्यावधीचा माल लुटलाय. आणि सर, तो कधीच पकडला गेला नाही. हो फ्रेडी, नाही पकडला गेला. एकदा माझ्या हाताला लागला होता पण निसटला तो. सर, मी त्या केस बद्दल माहिती घेतली. हा खून एका लायसन्स नसलेल्या गनने करण्यात आला होता आणि म्हणूनच क्राईम ब्रांचला इन्व्हॉल्व व्हावं लागलं. मर्डर? नो वे. मृत्यूचं कारण आत्महत्याच आहे आणि अभिजित, क्राईम ब्रांचने तर ही केस कधीच सॉल्व्ह केली आहे. मग आता तुम्ही नेमका कशाचा शोध घेतात? सर, आम्हाला शंका आहे की ही आत्महत्या नाहीये, हा मर्डर आहे. रिअली? सर, गन त्या विक्टिमच्या हातात होती आणि गोळी तिच्या तोंडाच्या आत लागली होती. बॉडीवर कुठल्याही स्ट्रगलच्या खुणा नव्हत्या. पॅराफिन टेस्ट कम्प्लिटली पॉझिटिव्ह होती. इट वॉज अन ओपन अँड शट केस अभिजित. एखादं लहान मुलंही सांगेल की ती एक आत्महत्याच होती म्हणून. आय डोंट नो वाय. तुम्हाला असं का वाटतंय की हा एक मर्डर आहे?
नाही सर, आम्हाला तुमच्या तपासाबद्दल काही शंका नाही आहे. आम्हाला एक लीड मिळाली आहे, म्हणून आम्हाला पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. दॅट्स ऑल. सर, तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल नक्की कीर्तीसोबत? झूम डान्स प्लस एक डान्स रियालिटी शो आहे आणि कीर्ती त्यात पार्टिसिपेंट होती. सेव्हन्थ राऊंड मध्ये ती एलिमिनेट झाली. रूम मध्ये गेल्यावरही तिचा राग शांत नव्हता झाला आणि तिने स्वतःच्याच पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली. या मेकअप रूमला 2 दरवाजे आहेत. हे दोन्ही दरवाजे आतून बंद होते. जसं की तुम्ही बघताय, हा दरवाजा तोडून ती लोक आत आले होते. आणि हो, तो दरवाजा नेहमी बंद असतो. जेव्हा दरवाजा तोडून आतमध्ये आले तेव्हा इथून कोणी पळालं? बाहेर पडलं होतं का कोणी? नाही सर. दया, ही चेअर आरशाच्या अगदी समोर आहे. मागचा दरवाजा दिसू शकतो. आणि ही बॉडीची पोझिशन अशी होती. आपण हे मानलं जरी की हा मर्डर आहे, तर मग कीर्तीने समोर आरशात तिच्या खुन्याला येताना पाहिलं कसं नाही? आणि जर पाहिलं असेल तर स्ट्रगल का केला नाही? कदाचित ती खुन्याला ओळखत असावी. इथे कीर्तीचं जवळचं असं कोण होतं? जवळचं म्हणजे कुणीच नाही सर. ऍक्च्युली ती इतकी आकडू टाईपची मुलगी होती की मित्र सोडा कोणी तिच्याशी बोलायलाही जायचं नाही. काय माहित सर, ती इतके दिवस कशी टिकली. डान्सर पण काही खास नव्हती सर. असं? बरं, या शोचा फॉर्मॅट आहे तरी कसा? म्हणजे हे कोण ठरवतं की कुठला कंटेस्टंट शो मधून बाहेर जाणार आणि कुठला नाही? सर, तुम्हाला खरं सांगायचं तर 100 मार्काचा फॉर्मॅट आहे. 60 मार्क जजेसचे आणि 40 मार्क ऑडियन्सचे. आणि सर, प्रत्येक जजच्या वाट्याला एकूण 20-20 मार्क येतात. आम्हाला मार्कशीट्स दाखवू शकता? पॅराफिन टेस्ट पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच हिच्या हाताला गन पावडर लागली होती. बाकीचे रिपोर्ट्सही अगदी योग्य आहेत. बॉस, सीबीआयचे सगळे रिपोर्ट्स बरोबर आहेत. या मुलीने आत्महत्याच केली आहे. स्वतःच्या हाताने आपल्या तोंडात गोळी मारून घेतली आहे. आता तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? अरे साळुंखे, मला माहितीये की सीबीआयने हे सिद्ध केलंय की या मुलीने, या कीर्तीने आत्महत्या केली आहे म्हणून. पण माझं मन मानायला तयार नाहीये. या काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे. या केसमध्ये काहीतरी गोंधळ आहे. कीर्तीचा खून झालाय साळुंखे, कीर्तीचा खून झालाय. आता ऐक, तू काही कर आणि मला सिद्ध करून दाखव की कीर्तीचा खूनच झालाय. हिला ज्या काही जखमा आहेत त्या आतल्या बाजूला आहेत. गोळी आतमध्ये लागल्यामुळे आणि ती गोळी मागून बाहेर पडली म्हणून ती जखम आहे, बाहेर काहीच नाही. मग मी कसं मान्य करू की हिने आत्महत्या केलेली नाहीये, खून आहे म्हणून? बाला, बोल. एक काम सांगितलं होतं तुला एसीपी, बहुतेक विसरलास तू. का हार मानलीस? हा एसीपी काही विसरत नाही आणि हरतही नाही. नीट ऐक, तुझ्या केसचा तपास चालू आहे आणि तू माझी काळजी करू नकोस. तू तुझं बघ, स्वतःची चिंता कर, समजलं? माझी चिंता करणं सोडून दे एसीपी, कारण माझ्या इच्छेशिवाय तू माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीस. ही केसच तो दरवाजा आहे.
जो तुला माझ्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि यावेळी जर तू चुकलास ना तर मला पकडण्याचा विचार तर सोडूनच दे. तू माझा कधी आवाजही ऐकू शकणार नाहीस. डॅम इट. साळुंखे, माझं जरा नीट आहे. कीर्तीने आत्महत्या केली नाहीये. कीर्तीचा खून झालाय, खून. अरे एक तरी पुरावा असेल की जो खुनाकडे इशारा करत असेल. साळुंखे, मला फक्त एक पुरावा दे रे, एक पुरावा. बघ बघ मी काय करतो ते. अरे हो, पण पुरावा नाहीच आहे तर कुठून देऊ मी? अरे तू कसला फॉरेन्सिक सर्जन आहेस मग? अरे फॉरेन्सिक सर्जन काय तू बनवलंस मला? नाही, मी नाही बनवलं. दिवस रात्र अभ्यास करून बनलोय मी. अरे पण फायदा काय असला अभ्यासाचा जर तू प्रूव्हच करू शकत नसेल की हिचा खून झालाय ते? बरं ठीक आहे. अरे तू खूप हट्टी माणूस आहेस. मी हट्टी? हो, नाहीतर काय, स्वतःचं खरं करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतोस तू. बरं ठीक आहे, ठीक आहे बॉस. सीबीआयचा रिपोर्ट मी आता बाजूला ठेवून विचार करतो आणि मी स्वतः माझ्या पद्धतीने तपास करेन. आणि जर हा खून असला. जर नाही साळुंखे, जर हा खून नाही, हा खूनच आहे. ठीक आहे, तुझं मान्य केलं, चॅलेंज स्वीकारलं की जर हा खून असला पुन्हा तेच, हा खूनच आहे बस. हो रे बाबा, जर सॉरी हा खून असल्यास हा साळुंखे तुला त्याचा पुरावा नक्की देईल. या एक आहेत ज्यांनी तिला नेहमी एकसारखेच मार्क दिले, या जज मोना. इतक्या कमी मार्कांमागे काही खास कारण? हो, कारण हे बाकीचे जे दोघे आहेत, प्रियंका आणि मार्टिन, यांनी तर चांगले मार्क्स दिलेत. 15, 18, 16, 20, साधारण 15 पेक्षा जास्तच आहेत. पण या मोनाने नेहमीच 10 पेक्षा कमी मार्क्स दिलेत. असं का? काय माहित सर, इतके कमी मार्क का दिलेत. पण मोनाजी तर एक फिल्म डिरेक्टर आहेत आणि मार्टिन आणि प्रियंका कोरिओग्राफर आहेत. म्हणजे सगळे वेगवेगळ्या फील्डमधले आहेत. तेच तर, ही मोना फिल्म डिरेक्टर आहे आणि हे दोघे कोरिओग्राफर आहेत. डान्सच्या मूव्स हे कोरिओग्राफर्स खूपच बारकाईने बघत असतात. म्हणजे या डिरेक्टरच्या तुलनेत बाकीच्या दोघांना चांगले मार्क्स दिलेत. आणि ज्या दिवशी ती एलिमिनेट झाली त्या दिवशीही बाकीच्या दोघांनी भरपूर मार्क्स दिलेत, पण मोनाने अगदीच कमी दिलेत. आता मी काय सांगू ना सर, का कमी दिलेत ते. कीर्तीचा शेवटचा परफॉर्मन्स दाखवा आम्हाला. हो हो सर, शुअर. आता जरा जजेसच्या रिॲक्शन्स दाखवा. कदाचित यामुळेच ऑडियन्सने हिला कमी मार्क्स दिलेत. परफॉर्म करताना पडली नाही. आपल्याला आज जे कंटेस्टंट सोडून जाणार आहेत त्यांचं नाव आहे कीर्ती. कीर्ती पडण्याआधी सगळेजण कीर्तीच्या परफॉर्मन्सने खुश होते. परफॉर्मन्स चांगला होता किंवा नाही माहिती नाही, पण या जज मोनाचे एक्सप्रेशन्स बघून असं वाटतंय की काहीतरी विशेष अडचण होती तिला कीर्तीची. बोल साळुंखे, का बोलवलंस? पंकज, हा रिपोर्ट तू बनवलायस? हो सर, हा माझाच रिपोर्ट आहे. काय? एक मिनिट. पंकज, हा मागच्या केसचा केस रिपोर्ट हा तू बनवलायस? हो सर. तू मागच्या केसचा जो रिपोर्ट फाईल केलायस तो फॉरेन्सिकच्या रिपोर्टशी मॅच होत नाहीये का? असं कसं होऊ शकतं सर? मी दोनदा क्रॉस चेक केला. तसाच साळुंखे साहेबांनीही तो दोनदा चेक केलाय. समजलंय? तुझा रिपोर्ट केवळ चुकीचाच नाही तर खोटाही आहे. सर, पंकज चुका करू शकतो, पण सर खोटा रिपोर्ट. मग काय साळुंखे साहेब खोटं बोलतायत? त्यांचं काय वैर आहे का या पंकज सोबत? मग बोला. हे बघ पंकज, मी चूक सहन करू शकतो पण खोटा रिपोर्ट नाही.
तुला सस्पेंड करण्यात येईल. नाही, आता या क्षणी. मला तुझा आयडी, तुझा बॅच आणि गन आता या टेबलवर हवी आहे. सर, आय एम सॉरी सर. पंकज, आय सेड आयडी, बॅच अँड गन. लवकर. साळुंके साहेब, हे काय करताय तुम्ही? खर तर मला पंकजच्या अश्रूंचा एक थेंब हवा होता. हे सगळं मी केवळ पंकजच्या अश्रूंसाठी केलं होतं. अश्रू? का सर? तेही कळेल लवकरच. पण सध्या इतकंच सांगू शकतो की कीर्तीचा खून झालेला आहे. कीर्तीने आत्महत्या नाही केली. आणि ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी मला फ्रेडी तुझे आणि पूर्वी तुझे, तुम्हा दोघांचेही अश्रू हवेत. एक काम करा, पूर्वी हे इथे कांदे ठेवलेत, हे जरा चिरून दे. कांदे? हो हो, त्याला कांदा भजी खायची असेल, चिरून दे. बस का? हो बस. अरे सांखे, नक्की काय चाललंय सांगशील का मला? हे बघ बॉस, सायन्सने ही गोष्ट सिद्ध केली की मानवाच्या डोळ्यातून जे अश्रू येतात वेगवेगळ्या भावनांमध्ये, वेगवेगळ्या अवस्थेत, जसं की आता आपण घेतले कांदे चिरताना, सुखातले, दुःखातले, हे सगळे अश्रू आपल्या कंपोजिशन मध्ये, आपल्या रूपात, आपल्या रचनेमध्ये एकदम वेगवेगळे असतात, एकमेकांपेक्षा वेगळे. अच्छा, मग असं की बॉस, कीर्तीच्या डोळ्याजवळही आम्हाला सुकलेले अश्रू मिळाले होते. हे बघा बॉस, हे जे सॅम्पल आहे ते कीर्तीच्या डोळ्यातून मिळालेलं सॅम्पल आहे. बरं, आता आपण कीर्तीच्या डोळ्यातून जो अश्रू निघालाय त्याला या तिघांच्या अश्रूंचे जे सॅम्पल्स आहेत त्याच्याशी मॅच करून बघणार आहोत. म्हणजे लगेच समजेल की हा अश्रू कुठल्या भावनेचा आहे. हे या तिघांच्या डोळ्यातून निघालेले अश्रू, आनंदातले, कांदा चिरतानाचे आणि दुःखातले. हा तर माझ्या अश्रूशी मॅच होतोय. एक्झॅक्टली फ्रेडी, तुझ्या अश्रूंशी मॅच होतोय, म्हणजेच हा आनंद अश्रू आहे. याचा अर्थ सरळ आहे बॉस. कीर्तीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ती खुश होती, आणि जी व्यक्ती खुश असेल ती सुसाईड का करेल? याचाच अर्थ कीर्तीने सुसाईड नाही केलं. आणि बॉस, कीर्तीच्या डोळ्यातला हा जो अश्रूचा सॅम्पल आहे त्या डॉक्टरलाही पाठवलंय, जो यावर रिसर्च करतोय. बरं, मग त्याचंही असंच म्हणणं आहे बॉस की हा अश्रू आनंद अश्रू आहे. सर, ही गोष्ट तुम्ही प्रूव्ह करू शकता? नाही, यावर अजून बराच रिसर्च होणं बाकी आहे, आणि ही गोष्ट रिसर्चच्या प्रोसेसमध्ये असल्याने आपण ही गोष्ट कोर्टात प्रूव्ह नाही करू शकत बॉस. कोर्टात नाही, काही हरकत नाही. आपल्या समोर तरी सिद्ध झालं ना की कीर्तीचा खून झालाय. खून. सर, पूर्वी काय झालं, तू इथे? सर तुमचा फोन लागत नव्हता म्हणून. हो, थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ते का?
सर, साळुंखे सरांच्या अटकळीनुसार हा सुसाईड नाहीये, कन्फर्म मर्डर आहे. मर्डर? कीर्तीचं मर्डर झालाय? तिने तर आत्महत्या केली होती. हो, पण आम्हाला काही नवीन पुरावे सापडलेत ज्यावरून हे सिद्ध होतंय की तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिचा खून झाला होता. आणि तुम्हाला असं वाटतंय की तिचा हा सो कॉल्ड मर्डर मी केलाय? ज्या प्रकारचे मार्क्स आपण तिला सुरुवातीपासून देत होतात त्यावरून असं वाटत नाही की ती तुम्हाला विशेष आवडत असावी. कीर्ती एक ॲव्हरेज डान्सर होती. तिच्यावर जे चांगले डान्सर्स होते मी त्यांना मार्क्स दिले, तिला नाही दिले. पण बाकीच्या 2 जजेसने तर तिला अगदी चांगले मार्क्स दिलेत. हे तुम्ही त्यांना विचारा. त्याबद्दल मी काय सांगणार. मला फक्त हे माहितीये की कॉम्पिटिशनच्या लेवलपर्यंत कीर्ती केवळ तिच्या टॅलेंटमुळे पोचलेली नव्हती. त्याच्यामागे वेगळंच काहीतरी कारण आहे. तुम्हाला असं का वाटतंय? कारण कॉम्पिटिशनच्या आधी एक्सक्यूज मी. हाय मॅम. मॅम, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तू आत कशी आलीस? मी मॅम, तुमची सिक्युरिटी आहे ना बाहेर, त्यांना मी खूपदा रिक्वेस्ट केली तेव्हा कुठे त्यांनी मला आत येऊ दिलं. बरं ठीक आहे, बोल. तू कोण आहे आणि तुझं काय काम आहे? माझं नाव ना कीर्ती आहे मॅम. ते जे कंटेस्टंट आहेत ना, पार्टिसिपेट्स आहेत, त्यातली मी एक आहे. यू नो वॉट मॅम, मला जेव्हा समजलं ना की तुम्ही शो जज करणार आहात, मला खूप आनंद झाला. मॅम, यू नो वॉट, आय एम युअर बिगेस्ट फॅन. मी तुमच्या सगळ्या मूवीज बघितल्या आहेत. ऐकून बरं वाटलं. आणि मॅम, मी तुमच्या बरोबर तुमची कॉस्ट्युम्स, तुमची ज्वेलरी या सगळ्याचीच खूप मोठी फॅन आहे. आय मीन, अरे हो मॅम, ज्वेलरीवरून आठवलं, माझ्याकडे ना 30-40 लाखांचा एक ज्वेलरी सेट आहे. पण मॅम, मी तर ज्वेलरी वापरतच नाही ना. पण मॅम, तुम्ही वापरता ना, तो सेट तुम्हाला खूप आवडेल. इनफॅक्ट मी बरोबर आणलाय तो. तुला जे काही म्हणायचंय ना ते माझ्या व्यवस्थित लक्षात आलंय. तू मला लाच देऊ बघतेस मी तुला चांगले मार्क्स द्यावेत म्हणून. नो मॅम, तुमचा गैरसमज होतोय. माझा गैरसमज होत नाहीये. मला अगदी सगळं स्पष्ट दिसतंय. आता बघ मी तुला कसे मार्क्स देते ते. इनफॅक्ट तुझ्यासारख्या बेईमान मुलीने ना या कॉन्टेस्ट मध्ये असताच कामा नाही. आय एम सॉरी मॅम, मला तसं म्हणायचं नव्हतं. आता तू स्वतःहून जातेस की सिक्युरिटीला बोलवू? मॅम, प्लीज सिक्युरिटीला बोलवू नका. आय सेड लीव. ती त्यानंतर कधी असं परत बोलली होती? नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच. सर, आता बाकीच्या 2 जजेसना भेटूया का सर? त्यांच्यावरही संशय आहे. जर कीर्तीने मोनाला लाच द्यायचा प्रयत्न केला असेल तर कदाचित बाकीच्या दोघांनाही दिली असेल. मार्क्स बघून वाटतं की दिली असावी, कारण खूपच चांगले मार्क्स दिले त्या दोघांनी. आणि खरं तर ती बिचारी डान्स करता करता पडलीही होती. मग भेटूया त्या मार्टिन आणि त्या प्रियंकाला. हे ब्युटिफुल, तू तर दिसायलाच एक जबरदस्त डान्सर दिसतेस, पण तुला ह्या आधी कधी बघितलं नाही. वाइल्ड कार्ड एंट्री? CID. ओ, CID. आम्ही कीर्तीच्या मर्डर संदर्भात तपास करायला आलोय. मर्डर? पण तिने तर नाही, सुसाईड नाही, खून झालाय तिचा. ओ, कीर्तीने मोनाला काही लाच द्यायचा प्रयत्न केला होता. म्हणजे तुलाही लाच दिलीच असेल तिने? नाही, अजिबात नाही. आणि तिने ऑफर केली असती तरी मी तिची ऑफर ॲक्सेप्ट केली नसती. मिस प्रियंका, कीर्तीने तुम्हाला लाच वगैरे दिली नव्हती, तरीही तुम्ही तिला इतके चांगले मार्क्स दिलेत, आणि तेही इतकी खास डान्सर नसताना. आणि एलिमिनेशन राऊंड मध्ये तर तिने फाऊलही केला होता. परफॉर्म करताना पडली होती ना ती, तरीही. हे बघा सर, इथे डान्सर्सना केवळ त्यांच्या डान्सवरून जज करत नाही. देर आर अदर ॲस्पेक्ट्स. आय मीन, आम्ही त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी बघतो आणि मान्य करते की ती पडली होती, पण ती लगेचच उठली आणि तिने डान्स केला. जस्ट बिकॉज ती पडली दॅट डझंट मीन की तिला एलिमिनेट करावं. क्वालिटीज लाईक सुंदरता, एक्सप्रेशन्स, डान्स, पर्सनॅलिटी, सगळंच. आणि हे सगळं कीर्तीमध्ये होतंच. थँक्यू. या सर, मला नाही वाटत की यांच्याकडून आपल्याला काही मिळेल. हे दोघे जितके सभ्य दिसतात तितके सरळ नाही आहेत. काहीतरी लपवत आहेत. कुंडली काढूया दोघांची.
सर हा सर हा मार्टिन मीडियामध्ये खूप फेमस आहे सर. आणि जर न्यूज खऱ्या मानल्या तर हा अशा लोकांपैकी आहे जो सुंदर मुली दिसताच लगेच घसरतो. आणि हा खूप श्रीमंतही आहे. बेईमानी फ्रॉड वगैरे काही नाही सर, प्रामाणिक माणूस आहे, स्पेशली आपल्या प्रोफेशन बाबतीत. म्हणून तो इतका चीप आणि वल्गर असून देखील हा भारतातला वन ऑफ द बेस्ट कोरिओग्राफर आहे. आणि सर ही प्रियंका, हिची लाईफस्टाईल फारच हायफाय. रोजचं पार्ट्यांना जाणं येणं, इंडस्ट्रीतल्या मोठ्या लोकांसोबत हिची उठबस आहे. हे बघा सर. सर मला नाही वाटत की या दोघांना लाच घेण्याची गरज पडेल. फ्रेडी, लाच केवळ पैशांच्या स्वरूपातच नसते, अनेक मार्गांनी देता येते. मोठी महागातली गिफ्ट्स, फॉरेन ट्रिप्स, काही करता येतं. हो सर, मोनालाही कीर्तीने पैसे नाही तर खूप मौल्यवान हार देण्याचा प्रयत्न केला होता. एक मिनिट पूर्वी, एक मिनिट थांब. काय झालं सर? काय बघताय तुम्ही? येस, सत्य समजलं फ्रेडी, की लाच कोणी घेतली आणि कोणत्या स्वरूपात घेतली. प्रियंका जी, हा तुमचाच फोटो आहे ना? हो हो, माझाच फोटो आहे. राजच्या पार्टीत घेतला होता. हा हारही तुमचाच आहे ना? ऑफकोर्स मी घातलाय, म्हणजे माझाच असणार. व्हेरी गुड. कोणी दिला तुम्हाला हा हार? दिला? खरेदी केलाय. खूपच महागडा वाटतोय. हो, इट्स अराउंड 40 lakhs. 40 lakhs? हो. ठीक आहे, मग निघूया. निघूया? कुठे निघूया? CID ब्युरो. चला. का? हा हार चोरीचा आहे ना? चोरीचा? होय. हे बघा, तुम्ही मला का विचारताय? तुम्ही त्याला विचारा ना, ज्याच्याकडून मी हा हार खरेदी केलाय. हो, तुम्ही बरोबर बोलताय. मग कोणाकडून घेतला तुम्ही? कोणी विकला तुम्हाला? मी तो कीर्तीने विकला होता का? हो, तो कीर्ती मला हा हार का विकेल? मी तो हा हार 10 वर्षांपूर्वी चोरीला गेलाय. 10 वर्ष? होय, आणि हा बालाने चोरला होता. बाला? हा बाला कोण आहे? कीर्तीचे बाबा. कीर्तीने चांगल्या मार्कांच्या बदल्यात तुम्हाला हा हार लाच म्हणून दिला आणि तुम्ही तो घेतलात. लाच घेण्यापूर्वी जरा माहिती तरी काढायची त्याच्याबद्दल. तुम्ही कीर्तीकडून लाच घेतलीत, पण तरीही खराब परफॉर्मन्समुळे कीर्ती ही एलिमिनेट झाली. म्हणून कदाचित तिने तुम्हाला धमकी दिली असेल की तुमचं पितळ उघडं पाडेल आणि तुम्ही तिचा जीव घेतलात. तुम्ही असं का बोलताय? मी मान्य करते की मी हा हार कीर्तीकडून लाच म्हणून घेतला होता, पण मी तिचा खून नाही केला. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तिचा खून नाही केला. त्याचा शोध आम्ही घेऊच. पूर्वी अरे चला चला. मी खून नाही केलाय. माझ्यावर हो, विश्वास ठेवा, मी खरंच खून नाही केलाय. तुम्ही ऐकत का नाही आहात? हा डॉक्टर साहेब. बॉस, कीर्तीच्या हातावर गन पावडर कशी आली ते कळलंय मला. कशी? कीर्तीच्या मेकअप रूमच्या दरवाजाच्या या नॉबवरून. मी हा नॉब अगदी व्यवस्थित तपासलाय. यावर कोणीतरी आधीच गन पावडर लावलेली होती. कीर्तीने जेव्हा आत जाण्यासाठी हा नॉब पकडला तेव्हा या नॉबवर लागलेली गन पावडर तिच्या हाताला लागली. बॉस, क्राईम ब्रांचनेही पॅराफिन टेस्ट केली, पण त्यांनीही एक चूक केली. त्यांना हे नाही समजलं की कीर्तीच्या खरं तर हातावर, इथे तळ हातावर गन पावडर होती. आणि एखादी व्यक्ती आपल्या हाताने गन चालवते तेव्हा गन पावडर पसरते या इथे, पण कीर्तीच्या इथे काहीच लागलेलं नव्हतं. म्हणजे ही सगळी त्या खुन्याने आधीच रचलेली योजना होती. बॉस, मला आणखी एक गोष्ट कळली आहे. खूप विचित्र गोष्ट आहे. काय? मरण्याआधी कीर्तीने काही गोष्टी खाल्ल्या होत्या आणि त्या होत्या आईस्क्रीम, लोणचं
पापड आणि मिरची. हे काय कॉम्बिनेशन आहे सर? आणखीन एक विचित्र गोष्ट कळली. कुठली? कीर्तीच्या डोक्यातून जिथून मागून गोळी निघाली आहे त्या ठिकाणी मला हे रेशमी कापडाचे काही धागे मिळालेत. आणि हे धागे कीर्तीने तेव्हा जे कपडे घातले होते त्यांच्याशी मॅच होत नाहीयेत. सर म्हणजे या कापडाने तिला बांधलं असेल. कुणीतरी तिचं तोंड बांधून ठेवलं असेल. फ्रेडी, जर कुणी तिचं तोंड बांधून ठेवलं असतं तर खुनी तिच्या तोंडाच्या आत गोळी कशी मारू शकला असता? तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असेल. डोळ्यावर कुणी पट्टी का बांधेल? तिचे हातपाय मोकळे असताना. आणि तिने तर काही स्ट्रगलही केला नव्हता. कदाचित तिने एखाद्याच्या बोलण्यात येऊन पट्टी बांधू दिली असेल. डोळ्यांवर रेशमी पट्टी आणि हे आईस्क्रीम, लोणचं, पापड खाऊ घालणं, हे आनंदाश्रू. सर, मी हे असलं पिक्चर मध्ये पाहिलंय ज्यात ते रोमांस बिमांस करतात. आणि बरोबर दया, बरोबर. कीर्तीचा खून कोणी जोर जबरदस्तीने नाही, अगदी प्रेमाने केलेला आहे. प्रेमाने. तुम्ही मला इथे का आणलंय? मी नाही कीर्तीकडून कसली लाच घेतलीये ना तिचा खून केलाय. नाही नाही, तू कशाला कीर्तीकडून लाच घेशील? तू तर कीर्ती बरोबर खेळत होतास, हो ना? तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून आईस्क्रीम खाऊ घातलंस ना? मग मिरची, लोणचं, पापड. हं? आणि शेवटी गोळी. करेक्ट? हे असं मी का करेन? कारण तुझं तिच्याशी प्रेमाचं नातं होतं. प्रेमाचं, हो ना? आता सांगतोस का हा की सरळ ऐकणार नाहीयेस? हे बघितलंस? हा तुझाच आहे ना? तुम्ही माझ्या घरात घुसून माझ्या वस्तूंना हात कसा काय लावू शकता? हे बघ, आमच्याकडे सर्च वॉरंट आहे. ओके फाईन, हे माझंच आहे. ही माझ्या आईची आठवण आहे. पण ह्याचा कीर्तीच्या मर्डरशी काही संबंध नाहीये. संबंध आहे. ही तुझ्या आईची आठवण आहे ना, म्हणूनच तू ही फेकू शकला नाहीस. या रुमालात जळल्याच्या खुणा आहेत, गोळीच्या, जी तू कीर्तीवर चालवलीस. तुला काय वाटलं हा रुमाल धुवून ब्लीच करून यावरचे पुरावे नष्ट होतील का? धुतल्याने गन पावडर जाऊ शकते, पण बहुतेक तुला हे माहित नसेल की रक्ताचे डाग धुवूनही जात नाही. आणि जेव्हा आम्ही याची टेस्ट केली तेव्हा तो कीर्तीच्या रक्ताशी मॅच झाला. बोल मार्टिन, आता खरं सांगतोयस की वेगळा उपाय करू तुझ्यासाठी? हो, मीच केला तिचा खून. करावा लागला, नाहीतर तिने मला आणि माझ्या करिअरला दोघांनाही उद्ध्वस्त केलं असतं. मला माहिती आहे आज माझा परफॉर्मन्स चांगला नव्हता आणि त्यात मी पडले सुद्धा. पण मार्टिन, आता हे तू बघायचंयस की मी इथून बाहेर जाता कामा नये. डोंट वरी डार्लिंग, आफ्टर ऑल मी इथे जज आहे. अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं नीट बघेन. बेटर हेच असेल की तू सगळं नीट बघशील, नाहीतर तुझी वाट कशी लावायची ते मी बघेन. तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की आज जर मी एलिमिनेट झाले ना मार्टिन, तर मी तुझं पितळ उघडं पाडेन आणि मी सगळ्यांना सांगेन की तू फिमेल कंटेस्टंटचा कसा गैरफायदा घेतोस. सो जस्ट मेक शुअर, तरच तू वाचशील. ती हे ऐकायला तयारच नव्हती की माझ्या मनात असूनही तिला जास्त वेळ कॉम्पिटिशन मध्ये नाही ठेवू शकत. अजून 2 जजेस आहेत, ऑडियन्स आहे, त्यांचेही मार्क्स मॅटर करतात. वैतागलो होतो मी तिला. म्हणूनच स्वतःला आणि माझ्या रेप्युटेशनला वाचवायला मी तिला मारून टाकायचा निर्णय घेतला. कीर्ती, स्वीट हार्ट, यू आर ब्रिलियंट. तू इथे काय करतोयस? तिथून एलिमिनेट करून समाधान नाही झालं म्हणून इथे आलायस का? स्वीट हार्ट, माझं ऐक तरी जरा. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये.
लुक ॲट युअरसेल्फ. तुला हसायला काय झालं? अरे देवा, स्वीट हार्ट, तुला माहिती आहे ना की हा रियालिटी टीव्ही शो आहे. तुला माहिती नाही सगळं कसं होतं. यु नो, तुझं एलिमिनेशन एक ड्रामॅटिक एक्झिट आहे आणि येणाऱ्या सेमीफायनल्स मध्ये तुझी वाईल्ड कार्ड एंट्री. तू खरं बोलतोयस का? मी कधी खोटं बोलतो? सिरियसली? थँक्यू सो मच. ओ गॉड, तू तर मला घाबरवूनच टाकलंस. बट यू नो व्हॉट? व्हॉट? तू माझ्या सरप्राईजची वाट लावलीस. पण माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आणि ते सरप्राईज काय? आता ओळख. हे काय आहे? ओळख बरं. पापड, लोणचं, मिरची, आईस्क्रीम. मार्टिन, किती चुकीचं समजत होते मी तुला, पण आता कळलं मला दॅट यू लव्ह मी अँड आय लव्ह यू टू. तिच्यावर प्रेम केलंस, तिला इतक्या निर्दयीपणे मारलंस. कोणाला वाटलंही नसतं की हा खून मी केलाय. किती मस्त प्लॅनिंग केलं होतं मी. डोक्यात किंवा छातीवर गोळी मारली नाही. चेष्टा मस्करीत डोळ्यावर पट्टी बांधून तोंडात गोळी मारलीस. का तर ती क्लिअर कट सुसाईड वाटावी. काय, बरोबर ना? होय. कोणाला वाटलंच नसतं की हा मर्डर आहे. व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं मी. हो, पण आम्ही कीर्तीच्या मृत्यूचं इन्व्हेस्टिगेशन पुन्हा सुरू केलं तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून, आणि तू पकडला गेलास. जेव्हा CID वाले एखाद्या गुन्हेगाराच्या मागे लागतात ना, तेव्हा तो असा सहज सुटूच शकत नाही. आता जेलच्या भिंतींमध्ये कुजत पडशील मार्टिन. कायदा तुला कठोरातली कठोर शिक्षा देईल. बोल बाला. थँक्यू एसीपी. तू माझं काम करून माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस. मला एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची. एसीपी प्रद्युम्न कुठल्याच गुन्हेगारावर उपकार करत नसतो, तो त्याला शिक्षा देत असतो. समजलं? आता कामाचं बोल. तुझे काही समज, पण मी जो तुला शब्द दिलाय, मी माझा शब्द नक्की पाळणार. मी पुढच्याच फ्लाईटने इंडियामध्ये येतोय सरेंडर व्हायला. ठीक आहे. आणि खूप मोठा महत्वाचा पुरावा पण देणार आहे, जो तुला बरेच दिवस त्रासही देतोय. आय दया. या पिनवर होतं ते विष, आणि ती या अंगठीमध्ये. आणि बॉस, जर ही अंगठी अशी फिरवली तर ही पिन अशी बाहेर येते. आय असा विशाल वटवृक्ष ज्याच्या फांद्या पसरल्या आहेत घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात. काय म्हणालास तू? आय, तू ओळखतोस त्याला? कोण आहे तो? सांग लवकर. असं नाही सांगू शकत मी. भेटल्यावर सांगेन.